त्यांच्या विपक्षामध्ये वनदेशफूट मांगुर्णी पाडा. एका बाजूने आमचे मित्र सागर सुमन, योगेश दलवी, सतीश दळवी यांचा संघ आपण पाहू शकाल. आणि सतीश दळवी आणि योगेश दळवी आणि त्यानंतर सागर सुमन वसई तालुका आदिवासी गटचे सदस्य आहेत, त्यांचा देखील करतो आम्ही सहर्ष स्वागत. ओ पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलेत आणि पहिल्याच बॉल वरती मात्र शून्याचा चष्मा घालून फलंदाज बाद होईल मिस्टर योगेश. धन्यवाद, थँक्यू सो मच. दोन सलामवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले होते, योगेश आणि रुपेश लोखंडे या दोन बॅटरला. परंतु पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, चुंडवाड बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल मात्र पकडला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त बॅटर पाहायला मिळतील मिस्टर जयदीप भुरगुण. एक काळ निश्चितच गाजवला होता शिवशक्ती स्फूट सागपाडा या टीमनं, परंतु यावेळेस निश्चितच थोडेसे जे बॅटर आहेत, खेळाडू आहेत, ते कुठेतरी कमी क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचा जो फॉर्म होता तो मात्र हलकासा हरवला गेलाय. परंतु फॉर्म येण्याकरता तुमचा सराव, तुमची मेहनत निश्चितच स्ट्रॉंग असेल तर मग फॉर्म येण्याकरता वेळ लागत नाहीये. जयदीप आलेत नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक वरती असेल रोशन. पुन्हा एकदा सरळ बॅटने यावेळेस खेळले गेलेत मिस्टर जयदीप आणि जयदीपला मिळतील या ठिकाणी ह्या 4 धावा. चौकार 4. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या पुसली गेली 4 अंकांवरती. इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत पॉइंटच्या दिशेनं. एक धाव इथून मात्र पूर्ण होते, दुसरा धावेचा प्रयत्न इथून मात्र केला गेला आणि ह्या 2 धावा या पूर्ण होत आहेत. या 2 धावेनं धावफलक जे आहे ते मात्र पोचलं गेलं, ते म्हणजेच 6 अंकांवरती. 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकार आलाय. निश्चितच खेळाडू तुम्ही वाहनं घेऊन येताय, खास करून रिक्षा, तर रिक्षामध्ये महत्वाच्या वस्तू ठेवू नका. कुणीतरी एका व्यक्तीने रिक्षातून पैसे काढलेत अशी मात्र अनाउन्समेंट आली आहे. पुन्हा जर अशा प्रकारचे कृत्य करताना कुणी आढळले तर मग पोलिसांच्या ताब्यामध्ये त्याला देण्यात येईल आणि कॅमेरे लावले गेलेत हे देखील लक्षात असू द्या. कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये निश्चितच हो यावेळेस आपण पाहतोय हवाई स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर जयदीप बुरगुंड.
पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेलाय 6 धावांकरता. पहा महत्वाच्या वस्तू ज्या काही असतील त्या मात्र रिक्षामध्ये ठेवू नये का हीच विनंती करतोय. परंतु इथे चोर देखील फिरतायत. चोरी होऊ शकते परंतु चोरी करताना कोणी अडलला तर त्याला मात्र पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं जाईल. साईनाथ जाबर दादांच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर मग जयदीप करता पारितोषिक आले. 2 उत्तुंग षटकार जयदीपच्या बॅट मध्ये आले आणि लगेच आपण पाहिलं तर मग साईनाथजी जाबर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज जयदीपला मात्र या ठिकाणी दिलं जाईल. आणि आम्ही महत्वाची अनाउन्समेंट करतो. साईनाथ जाबर साहेबांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चिंचोटी गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्वच म्हणजेच साईनाथजी जाबर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 मध्ये यंग मराठा स्पोर्ट टीमची त्यांनी स्थापना केली आणि आता आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये यंग मराठा संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. जय हनुमान चषक पायगाव या ठिकाणी निश्चितच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला गेला. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. नंबर 2चं षटक टाकण्याकरता राज साठवण नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. समोरच्या दिशेने यावेळेस आपण पाहिलं तर मग शो केले होते 20 सेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा त्या पूर्ण केलेत. रुपेश लोखंडे त्याला तुम्ही पाहू शकाल. जयेश डुकले यांची गाडीची देखील डिक्की कालच्या दिवसामध्ये फोडली आहे आणि कॅमेरामध्ये चेक केलं जाईल त्यांना कोण आहेत त्यांची डिक्की देखील फोडली जाईल. इथे आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आलाय. धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजेच 20 अंकांवरती. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता ऑफसाइड ही मानसिकता आपल्याला पाहायला मिळते. टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 21 अंकांप्रती. सुरुवात खूप चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवरती योगेश मात्र बाद झाले परंतु तिथून जयदेव याने मागे वळून पाहिलं नाही. जबाबदारी काय आहे ना ती मात्र त्याने स्वीकारली आहे. कारण जबाबदारी घेणारा भक्कम असला ना की मग ऊन पाऊस वारा त्याचं काही सुद्धा बिघडवू शकत नाहीये. जबाबदारीचं उत्तम टॉनिक म्हणजेच यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी आणि एकदा जबाबदारी स्वीकारली ना की माणूस कधीच थंकत नाहीये. आणि इथे आपण पाहिले तर मग या 2 बॅटरने ती जबाबदारी स्वीकारली आहे चांगला धावफलक उभा करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक वरती राज साठवण आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल वेगवान चेंडू हाताळलाय परंतु दिशाहीन पाहायला मिळाला. हा वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 2 धावांसाठी 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 2 धा
रामचंद्र वझरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हो, यावेळेस ओव्हर पिच बॉल आणि त्या बॉलला दाखवलंय रिलायबल ग्लोरी. म्हणजेच हा चेंडू आपण पाहिला तर समोर आपण जे बिल्डिंग पाहतोय त्याच्यावरती जाऊन अडललाय. षटकार 6. या ठिकाणी रुपेश लोखंडे करता पारितोषिक ऑन झालंय. 3 षटकार मारले तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल जयेंद्र वाघे यांच्या माध्यमातून. 2 तर आलेत, कदाचित मग तिसरा देखील येऊ शकतोय. धन्यवाद एड्युजर, थँक्यू सो मच. धाव फलक पोचले गेले 35-35 षटकांवरती. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज प्रफुल्ल आपण पाहतोय. पहिला बॉल आपण इथून पाहिला तर मग डावा एसटीच्या पलीकडे फेकला गेलाय. म्हणजेच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 36-36 षटकांवरती. तिसरं षटक टाकण्याकरता प्रफुल्ल आपण पाहतोय. इथून मात्र कमबॅक दर्शवावा लागेल, नाही तर मग जे आक्रमण ऑन केलंय रुपेश लोखंडे अँड जयदीप भुरकुंड याने ते कंटिन्यू चालू ठेवलं जाईल. पुढील बॉल हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे हलकीचे स्निक लागले गेले की काय? यस पंच, फलंदाज बाद असणार आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. बॅट हलकीचे स्निक लागले गेले आणि फलंदाज जयदीप भुरकुंड मात्र बाद झाले. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश गवारी मैदानाच्या आतमध्ये इन झाला. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील, ते म्हणजेच एकच चेंडू फेकून झाला. पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर विकेट. आता मात्र रुपेश गवारी आणि रुपेश लोखंडे. ओ, वेगवान बॉल हाताला गेला. पहा, वेग भन्नाट आहे आणि त्याच्यानंतर दिशा देखील खूप चांगली पाहायला मिळाली. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं आणि त्याला अनुसरून चेंडूची ही फेकी इथून मात्र पाहायला मिळते. धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 36 अंकांवरती.
नाही 36 धावांची पार्टनरशिप झाली, परंतु त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम प्रफुल्लनं इथून मात्र केलंय तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र इथून आपण पाहतोय रुपेश गवारे आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आम्हाला असं वाटलं होतं की सागर सोमण येईल षटकार किंग, परंतु ते थांबलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांची मात्र बॅटिंग पाहायला मिळेल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू पुन्हा एकदा डाबा स्टेजच्या पलीकडे फेकलाय, म्हणजेच इथून हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग 1ने पुढे सरकलाय 37 अंकांवरती. या ओव्हरमध्ये विकेट देखील आलेत, धावा देखील येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. पुढील बॉल फुलर लेनचा बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेलेत. चांगले फिल्डिंग, एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होतं. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल 38 अंकांवरती. 38 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चला घाई करा. पुढील बॉल हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता, परंतु चेंडूवर बाळाचा मध्ये संपर्क होत नाहीये. पण चांगल्या प्रमाणामध्ये इथे गोलंदाजाने वापसी दर्शवली आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकाला शुभारंभ झाला, विकेट आले आणि त्याच्यानंतर धावसंख्या कुठेतरी थांबवली गेली आहे. प्रफुल्ल पुढील बॉल टपाची लेन होती, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. चला 558 रिक्षा क्रमांक. तुम्ही रस्त्यामध्ये ती गाडी पार्किंग केली आहे, मोठा टेम्पो आला, तो आतमध्ये जाण्याकरता अडथळा होतोय, प्लीज साईडला करा. पाच चेंडूंचा खेळ झाला. नाही ऑन स्ट्राईक वरती रुपेश गवारी याला तुम्ही पाहताय, परंतु चेंडूला बाळाच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 39 अंकांवरती. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग शेवटचं एक स्लॉगरचं षटक बाकी आहे. पहा धावसंख्येला इथे लगाम लावला गेला या तिसऱ्या ओव्हरमध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेले हे सुंदर मैदान आणि सुंदर मैदानावरती रोमहर्षक ही स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग एमबी स्पोर्ट बागपाडा संघ सुपर 8 मध्ये पोहोचला गेला. पाहूया आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचणारा संघ कुठला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा संघाने मात्र 2 सामने जिंकलेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये वाघोबा प्रसन्न बावखड संघाने 2 सामने जिंकलेत. आणि त्याचनंतर आपण पाहणार आहोत या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठला असा संघ पाहायला मिळेल तो इथून 2 सामने जिंकणारा. सध्या तरी आपण पाहिलं तर मग वाघरालपाडा संघाने देखील 1 मॅच जिंकली आहे. इथून मात्र ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्याशी मात्र एक संघर्ष वाघरालपाडा संघाला देखील करावा लागणार आहे. चौथं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती समीर भोवर. पहिला बॉल समीरचा ऑन साइडला खेळले गेलेत, परंतु चेंडू साइड डिक्लेरेशन झोन मध्ये मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला गेलाय तो म्हणजेच 40 अंकांवरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा रुपेश लोखंडे असतील, कारण चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं फटका आहे सुंदर. धावा मिळतील 6. षटकार
यावेळेस अजून एक मोठा धमाका. ओहो, पाचव्या माल्यावरती चेंडू जाऊन अगदी धडकलाय आणि पुन्हा एकदा इथून आपण पाहिलं तर मग षटकार यांच्या हॅट्रिक वरती असणार आहे मिस्टर रुपेश लोखंडे आणि जयेंद्र वाघे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज षटकार यांच्या हॅट्रिक करता लावलं गेले. इथून जर षटकार आला तर मग जयेंद्र वाघे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढील बॉल हो, तिसरा देखील आलाय म्हणजेच इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय. आता मात्र हा चौथ्या माल्यावरती जाऊन पुन्हा एकदा चेंडू लागला गेलाय. काय जबरदस्त फटकेबाज मैदानाच्या आतमध्ये. हा धावफलक अगदी खूप कमी होतं परंतु इथून धावफलकाला मात्र पिकअप पकडलं गेलंय. धावसंख्या अगदी वेगानं पुढे सरकली आहे, पोचली गेली ती म्हणजेच 58 या अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. ओ, झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा या पलून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 60 अंकांवरती. पहा, धावफलक अगदी कमी वाटत होतं परंतु रुपेश याची तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धावेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलं ते म्हणजे 61 आणि 62 म्हणजे 62 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. सरासरी आपण पाहिलं तर मग 15.50 आहे आणि 15.50च्या सरासरीनं या धावा इथून बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. आई 29 फूट मांगुर्णी पाडा या टीमला.
धन्यवाद थँक्यू सो मच. तुला काही करायची लक्ष आहे ते म्हणजेच 62 धाबांचं आणि या 62 धाबांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिले षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल विशाल नानकर. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी संपलेलं आहे. पाणी पोचवा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत मडवी आणि राजेश साठवण. षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल साईनाथजी जाबर साहेबांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती इथे आपण पाहिला तर मग झेल ड्रॉप कारण प्रशांत मडवी याला मात्र इथून जीवनदान मिळालं गेलंय. प्रशांत मडवी म्हटलं तर मग जबरदस्त खेळाडू आहे. चांगलं बॅटिंग तो करू शकतो आणि अशा बॅटरला जीवनदान इथे मात्र दिलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती पहा विशाल नानकरनं संधी बनवली होती बॅटरला बाद घेण्याकरता परंतु झेल ड्रॉप झाला. पुढील बॉल हो यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात जयदीपनं मात्र खूप चांगली केली. त्याच्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग देखील पाहायला मिळाली. रुपेश लोखंडेजी यावेळेस झेल पुन्हा एकदा झालाय ड्रॉप. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. अवांतरच्या सॉरी डॉट बॉल आलाय. 4 चेंडू फेकून झालेत आणि धाव फलकावरती धावा आहेत 3. अडबा बाट नाही यावेळेस चेंडूला हाफ वॉलीवरती जरूर घेतलं परंतु चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. धावा मिळतील 2 आणि 2च्या सायनं धाव फलक एकदा आपण पाहिलं तर मग पोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती ही धावगती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हतकंडामध्ये जाऊन विसावलाय. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 1-5. थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे आणि कुठेतरी जी सुरुवात अगदी स्ट्रॉंग व्हायला हवी होती परंतु ती सुरुवात झाली नाहीये कारण गोलंदाजीचा दर्जा आपण तर मग खूप स्ट्रॉंग पाहायला मिळाला आणि त्याचा जो पॉज असेल गणपतीचा काय खाल्लं रे सकाळी केली कवरी खाली रे तुम्ही माझ्या समोर 6 नेलती यांच्या खिचडी रुपेश गवारी
रुपेश गवारी नावाचा गोलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल हे नंबर 2चं षटक टाकण्याकरता. आता इथून आपण पाहिलं तर मग रनरेट अक्षरशः वाढलं गेले. पाहूया रुपेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ओ जबरदस्त चेंडूची हाताळणी. वेगवान चेंडू हाताळला होता आणि वेगामध्ये पूर्णपणे बीट केलं गेलं बॅटरला. अशाच प्रकारची जर इथून गोलंदाजी राहिली तर मग बॅकफुटला जाऊ शकतो. ओव्हरफिश बॉल होता. ऑन साईडला खेळले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉन क्षेत्रामध्ये. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण केली. इक्के दुक्के काम चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक लगाने पडेंगे. मोठ्या फडक्यांची दरकार आहे आणि ते मोठे फडके इथून मारू दिले जातील का. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केलाय फलंदाज आपण पाहतोय राज साठवण याने, परंतु होईल बाद झेलच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद. इट इज थँक यू सो मच. विकेट क्रमांक 2 देखील डाऊन झाली. न्यू वॉटर मैदानाच्या आतमध्ये अजय मेढे आलेत. पार्टनरशिपची इथे मात्र गरज आहे, परंतु पार्टनरशिप होऊ दिली जात नाहीये. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग गोलंदाज विशाल नानकर, आता मात्र रुपेश गवारी जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी करत आहेत. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, कारण सागर सुमन सारखा गोलंदाज अजून सुद्धा यायचा बाकी आहे. ओ यावेळेस आपण पाहतोय सुंदर फटका आहे. सागर सुमन आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं सागर सुमन कडनं आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल शॉर्ट रनअप न हो यावेळेस खूप टप्पाची लेन होती. चांगला स्ट्रोक खेळले जरूर, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल फक्त एकच सिंगल. कृपा राहू दे अम्मावरी. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10-5च्या सरासरीने हे धावफलक अगदी चालू आहे. अजून 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 52 धावा इथून मात्र अजून बनवावा लागतील. बॅटर आहे ऑन स्ट्राईकला अजय. पहिला बॉल तेज तरार इथून मात्र जरूर हाताळला होता, परंतु हा वाईड बॉल रुपेश लोखंडेला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट रनअप न ओव्हर पिच बॉल यावेळेस निश्चितच हाताळला गेलाय, परंतु चेंडूला खेळले गेलेत. डीप ब्लॅकआउट पॉइंट अशा दिशेनं 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही 3री धाव इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक 3ने पुढे सरकला, पोचला गेलाय 13 अंकांवरती. सॉरी 14 अंकांवरती, कारण एक वाईड चेंडू देखील फेकलाय. पुढील बॉल यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आहे. आव्हानाच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये इथून ऍड केली जाईल. सुरुवात
अक्षरशः जी व्हायला हवी होती ती मात्र झाली नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग कुठेतरी आता मात्र संघ आई वनदेवस्फूट मांगुर्णीपाडा हा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बॉलिंग खूप चांगली झाली आहे त्यावेळेस. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू फेकून झालं ते म्हणजेच तीन चेंडूचा खेळ झालाय. पुढील बॉल आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. एकतर्फी मॅच होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. दोन चेंडू बाकी असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बाद याच्यामध्ये संपर्क होत नाही. अजून एक चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक चेंडू हा डॉट पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे इथून या तिसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सागर सोमण याच्याकडे कदाचित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कारण एक काल आपण पाहिला तर सागर सोमणनं गाजवला होता. संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याला आपण सातत्यानं पाहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरता. परंतु यावेळेस चौथं षटक त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. विकेट टेकर गोलंदाज आहे. अनेक उन्हाळे पावसाळे सागर सुमन यांनी देखील पाहिलेत. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक धडे त्यांनी देखील गिरवलेत. आता मात्र इथून आपण पाहूया कशा प्रकारची ही गोलंदाजी सागरची राहील. काही वर्ष निश्चितच थोडेसे इंजर्ड असल्या कारणाने क्रिकेटपासून थोडेसे लांब होते परंतु आता मात्र सेट झालेत. पहिला बॉल थोडासा गुडलेन वरती चेंडू जरूर फेकला होता. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट केली आहे. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. आणि बॅकअप साठी आपण पाहिलं तर मग गणेश कडव पहा लेजंड प्लेयर आहेत गणेश कडव. सागर सोमन करता देखील पारितोषिक लागले गेले जयेंद्र वाघे यांच्याकडनं. विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आपले इथून मात्र बिलॉंग करताय जयेंद्र वाघे आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय सागर सोमन करता. आणि आमच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल सागर करता विकेट हॅट्रिक साठी. अजून चान्स आहे सागरला. आपल्यास हा सुंदर चेंडू हाताळला. पुढील बॉल
अजून एक डॉट बॉल पहा. ऑल इज गोल्ड, जुनं ते सोनं. चांगला खेळ मात्र इथून सागर सुमननं दर्शवला. चांगली बॉलिंग सागरकडनं यावेळेस पाहायला मिळते. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केला गेलाय आणि ओ झेल व्हायला हवा होता, परंतु हातातून चेंडू निसटला आणि सीमारेषेच्या पार निघून गेला 4 धावांकरता. असे फटके सुरुवातीपासून आले असते तर मग जे धावफलक चेस करायचं होतं ते धावफलक अक्षरशः चेस झालं असतं. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिला तर मग हा मॅच जो आहे तो जिंकलाय. चला जयदीप भुरकुंड आपण या तुमच्याकरता सायनेजी जाबर यांच्याकडे 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि त्याचनंतर रुपेश लोखंडे प्लेअर ऑफ द मॅच आणि रुपेश लोखंडे करता देखील जयेंद्र वाघे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोघांनी या आणि त्याचनंतर कर्णधार याला देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचं आहे टॉस करण्याकरता. इथून नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आई सोनदेवी स्फोट वाघरालपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती स्फोट सागपाडा या दोन संघामध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. डायरी काय लपवलंय? डायरी माझी काय ठेवली नाही, आय लपून ठेवले ना. काम जरा सुरुवातीला आपण करूया टॉस. गावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष अनंताजी महाले साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाने एक एक मॅच इथून मात्र जिंकली आहे. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळालेला संघ आई सोनदेवी स्फोट वाघरालपाडा आणि दुसऱ्या बाजूनं संघ असणार आहे तो म्हणजेच शिवशक्ती स्फोट सागपाडा. 3 ओव्हरचा मॅच.